संगमनेर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक 3 मधून शोभा बाळासाहेब पवार या नगरसेविकापदी निवडून आल्या असून यापूर्वीही त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या स्वभावसंपन्न नेतृत्वामुळे आणि विकासाभिमुख कामकाजामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. नगरसेविका शोभा पवार यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांनी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांवर भर दिला. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या सातत्याने सक्रिय असून महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी त्यांनी रिक्षा खरेदीसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत अनेक कुटुंबांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांच्या उपजीविकेला हातभार लागला आहे. दरम्यान त्यांचे पती बाळासाहेब पवार हेही समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संगमनेर शहरात ओळख आहे. ते यापूर्वी संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे झाली आहेत. त्यांनी गोरगरीब नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य केले असून सुमारे 80 कुटुंबांना रेशन कार्ड काढून देण्यास त्यांनी मदत केली. तसेच कोविड काळात त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. प्रभागात घरोघरी औषधे व गोळ्या पोहोचवणे, नागरिकांचे लसीकरण, वॅक्सिनेशन करून घेणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शोभा पवार यांच्या विजयानंतर प्रभागात आनंदाचे वातावरण असून आगामी काळातही विकास कामांना आणि सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही या भागात येऊन 15 वर्षापासून पहिल्यांदा 2011ला आमच्या सौ आणि दिवटे कुटे हे निवडून आले होते. 16ला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आता एकंदरीत प्रभागामध्ये काम करीत असताना की कुणी असो, फोन आला, गोरगरिबाचं कुठलंही काम असो, गटारीचं असो, पाण्याचं असो, लाईटचं असो, उभं राहून काम करून घ्यायचं आणि काम केल्याबद्दल धन्यवाद द्यायचे. म्हणजे केवळ सर्वसामान्य नागरिकांशीच नाही तर कर्मचारी वर्गाला सुद्धा विश्वासात घेऊन त्यांची आपण जपवणूक केली. त्यामुळं कधीही फोन केला तर कर्मचारी आजही, म्हणजे जरी 4 वर्ष प्रशासक होते तरी माझं काम चालू होतं. विश्वास होता कर्मचाऱ्यांचा माझ्यावर, माझाही त्यांच्यावर होता. त्यांना मी जपलो. त्यामुळं ते कधीही फोन केला, पवार सरांचा फोन आला, जाऊन आलं पाहिजे, भले आजचं काम उद्या, परंतु यायचे. आणि त्या माध्यमातून मी आमचे जवळजवळ इथं काही कृषी अधिकारी आहेत, जवळ 35-30 या भागामध्ये. शिक्षक वर्ग जास्त आहे आणि आमचं एक असं चांगल्या प्रकारचं एक संघटन आहे, एक ग्रुप आहे आमचा आनंदी परिवार म्हणून. त्याच्या माध्यमातून आम्ही दररोज गेट टुगेदर सारखं दररोज बसतो, चहा पाणी करतो, कुणाचा वाढदिवस असेल तो साजरा करतो. आणि अशा पद्धतीने मिक्सिंग जे आहे ते समाजामध्ये माझं कायम अतूट असं ठेवलेलं आहे मी. रेशन कार्डचा इथे मुख्य प्रश्न होता, तो देखील तुमच्या याच्याने सोडवला गेला, त्याबद्दल काय सांगाल? गोरगरीब यायचे, दादा आमचे खूप खाण्याचे हाल आहेत, रोजंदारीवर आम्ही कामं करतो, मजूर आहोत. जवळजवळ मी 80 कुटुंबांना मोफत धान्याचे कार्ड म्हणजे काढून दिलेलं आहे. अगदी तुझे कागदपत्र आण, मी जमा केले, नेऊन दिले, तहसीलदारांकडे गेलो, नगरपालिकेमार्फत प्रस्ताव पाठवला आणि तहसीलदार परिचयाचे होते माझ्या चांगले. त्यांनी ती पवार सरांचं काम आहे ते चला ऑर्डर करा, म्हणजे अशा पद्धतीने आपण एक रिलेशन जपल्यामुळं मला खूप मदत प्रशासनाची सुद्धा झाली. समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतातच. कोविड काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे. खूप गोळ्या देखील आपण घरोघरी पोहोचवल्या. काय सांगाल? गोळ्या पोहोचवल्या. ज्याला इंजेक्शन घ्यायचं असेल त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांना इथून घेऊन गेलो, नाकाला मास्क लावून पळायचो. घरचे म्हणायचे तुम्ही कशाला पळतात, कोविडचा काळ आहे. म्हटलं आपण लोकांसाठी करतोय, आपल्या देवाची आपल्यावर कृपा राहील, आपल्याला काही होणार नाही. प्रामाणिकपणे काम करत होतो आम्ही.
गार्डन वाढवायचे आहेत मला, जे आहेत ते आणखी चांगले करायचे आहेत. सुविधा वाढवायच्या आहेत मुलांसाठी, महिलांसाठी. जवळजवळ 5 ते 6 गार्डन आहेत सध्या, परंतु त्यांची थोडीशी प्रशासक काळामुळे दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे ते एकदा गार्डन व्यवस्थित झाले की लहान मुलं महिलांना तिथं बसता येईल, ट्रॅकवर फिरता येईल. बेटी बचाव म्हणून गार्डन आहे इकडे, आमचं एक मोठं गार्डन आहे इथं मधुबन कॉलनीमध्ये. नंतर आपल्या गिरिराज विहारमध्ये एक छान गार्डन आहे दोन्ही बाजूनी असं रस्त्यांच्या. म्हणजे एक चांगला दृष्टिकोन ठेवला मी नेहमी की लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, आणि त्यामुळं लोकही समाधानी आहेत. आणि त्यामुळे त्यांनी माझ्यावर भरभरून माझ्या कुटुंबावर प्रेम केलेलं आहे. आणि त्याचा मोबदला त्यांनी अगदी, सर तुम्ही येऊच नका, फिरायला येऊ नका, तुमच्या मागेच आहोत आम्ही, आणि ते त्यांनी दाखवूनही दिलं. नगरसेवक म्हटलं की नगरसेवक या शब्दाचा अर्थच असा आहे, न म्हणजे नळ आणि पाणी ही पहिली समस्या, गटारी, रस्ते, सेवा, आणि म्हणजे काम आणि कार्य करणं. हे माझं व्रत आहे की आपण ह्या नगरसेवक शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपल्याला जे करता येईल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मी जरी नगरसेवक नसलो, माझी पत्नी असली, तरी आम्ही दोघं एकत्रित या पद्धतीने काम करण्याचा माझा इरादा आहे. आणि हा इरादा सार्थ करण्यासाठी किंवा तो तडीस नेण्यासाठी आमचे डॉक्टर तांबे असतील, नंतर दुर्गाताई असतील, सत्यजित दादा मला काकाच म्हणतो, इतके जवळचे संबंध आहेत. त्यामुळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरातांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की 91 पासून त्यांनी माझ्यावर कायम ते बाळासाहेबाचं पहा बरं का, त्याचं काम झालं पाहिजे, म्हणजे अशी एक खूप पाठीवर थाप आहे कायम माझ्या. याही वेळेस त्याच्या घरात तिकीट द्यावं लागेल बघा बरं का सत्यजित. म्हणजे एक खूप आपुलकी, प्रेम. त्यांच्या गावात मी 17 वर्ष हायस्कूलवर काम केलं, त्यामुळं खूप जवळचे संबंध, भाऊसाहेब दादा असतील, साहेब असतील, खूप चांगले रिलेशन्स माझे पहिल्यापासून आहेत, आणि ते मी टिकवले आणि टिकवणार आहे. वार्डात मी भरपूर कामे केलेली आहेत. मालदाड रोड, पावबाकी रोडचं काम माझ्याच काळात झालेलं होतं. त्याच्यानंतर आमचे सर होते, त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. आणि जेव्हा लोकांचं काही फोन येईल त्यावेळेस आमचे सर तिथे जातीने हजर असतात. प्रत्येक काम वेळोवेळी केलेलं आहे, आणि आताही आम्ही करणारच आहोत. 4 वर्षामध्ये प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे थोडे रोडची दुरुस्ती किंवा गार्डनचं करावं लागणार आहे. पाण्याची समस्या तर कायमस्वरूपी सुटलेलीच आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून सुद्धा हा केलेला आहे, इथून पुढे करणार आहे. काही लोकांना आम्ही रिक्षासाठी बिनव्याजी कर्ज काढून दिले होते. असे बरेच लोक आहे, मदतीचे हात त्यांच्यासाठी करणार आहे. इथून पुढे ही वार्डातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असेल त्या मी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.